त्या ठिकाणी लोकांना शंका येतेच आणि ते साहजिक आहे शंका येणं. ते काय ही विषय नाहीये, साहजिक आहे शंका येणं, कारण ते खरंच असतं. पुढे चालून ते खरं होतं. पुढे चालून खरं होतं. नावं सांगणारे तेच, सरकार त्यांचंच, तरी 6 रुपये होत नाहीत म्हणल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं ना तेव्हाच. नाव सांगितलं की सरकारच त्यांचं आहे, लगेच त्याला 6 रुपये करायला पाहिजे. नाव सांगता क्षणी, पुरावा देता क्षणी लगेच. मग त्याला म्हणते तर खूप सरकारनं उचलून धरलं, गरिबाच्या बाजूने न्यायच देणारे, असं लोकांना आशा वाटते. आता चाललंय चालू द्या, आता लढा त्यांनी हातात घेतलेला आहे, देतील न्याय ते. सुरेश धसांनी अनेक जणांवर आरोप केले होते, अनेक आरोपी असल्याचे नावं सांगितले होते. कुठेतरी सुरेश धसांची भूमिका बदलती असं तुम्हाला वाटतं? नाही, ते विषय सोडून दिला मी त्यांचा. आता ते विषय संपला आपल्यासाठी तो विषय संपला. सुरेश धस पण या आंदोलन मी सांगितलं तो विषयच आपल्यासाठी संपलेला आहे. आता समाजाचा कुठल्याही प्रकरणात, कुठलाही म्हणतो मी, शेतकऱ्याचा असू द्या, राज्याचा असू द्या, अन्याय अत्याचार झालेला असू द्या, काही पण करायचं असू द्या, ज्यावेळेस समाज असतो ना त्यावेळेस वेगळं दडपण असतं. पण आता काय असतं, आता ते राजकीय अजेंडे चालून जर एखादं मॅटर चालवायचं म्हणलं तर त्याच्यात 2 आधारे असतं, न्याय मिळेल बी आणि नाही मिळणार बी, असं दोन्ही असतं त्याच्यात. त्यामुळं आता समाज बघतोय, जे जे होतंय ते बघत राहणार आहे. लोकांना दिसतंय एक बी आरोपी सुटला, काय झालं तर जबाबदार सरकार